कोणासाठी किती काहीही करा, काही उपयोग नाही. आयुष्य बिनधास्त जगायचे. कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचं नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबातच पडत नाही. कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे आहेत. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवलं की तोंड पाडून बसतात. कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात, ज्याच्याशी तुमचं काहीही संबंध नसतो. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात, तर तुम्ही कोण? कुणी कितीही वाईट बोललो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो, कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही. फक्त स्वतःबरोबर दुसऱ्याचे हित चिंतायचे, कुणाच्या पुढे पुढे करायचे नाही. जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची. थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच डोके शांत आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. नेहमी हसत राहा. हा सुंदर जन्म पुन्हा नाही, हा सुंदर जन्म पुन्हा नाही. सहमत असाल तर लव यू गॉड असे 3 वेळेस टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्यावरती जळणाऱ्यांना तुम्ही जळू द्या. अशा लोकांना न भांडता न रागवता कसा धडा शिकवायचा ते आपण पाहू. असं म्हणतात की माणूस जेवढा लवकर यशस्वी होतो किंवा त्याला यश मिळत जाते, एवढ्या लवकर त्याच्यावर जळणाऱ्या लोकांमध्ये वाढ होते. याचा कोणाला दोष देणे हे चुकीचं ठरतं, कारण हा मनुष्य स्वभाव आहे. म्हणून आपण आज अशा काही गोष्टी बघणार आहोत, त्यामुळे तुमच्यावर जळणाऱ्या लोकांना न भांडता कसा धडा शिकवावे किंवा त्यांना कसे हँडल करावे, त्यांच्यासोबत कसे वागावे. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. पहिली गोष्ट म्हणजे आपली बाजू किंवा आपला मार्ग जर सत्याचा असेल तर तो कधी सोडायचा नाही. समोरचा आपल्याला खाली खेचण्याचा कितीही खालच्या पातळीला उतरला तरीही आपण त्याच्यासारखं वागायला जायचं नाही. शेवटी गीतेमधील शिकवण लक्षात ठेवायची. नेहमी धर्माचा आणि सत्याचाच विजय होतो आणि अधर्म आणि असत्याचा नाश होतो. जसंच 5 पांडवांचा विजय झाला आणि 100 कौरव सोबत, अगदी तसं. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, समोरच्याला खाली पाडण्यासाठी आपल्याला कटकारस्थान करण्याची गरज नाही. आपलं यश पुरेसं आहे समोरच्याला उत्तर द्यायला. दुसरी गोष्ट म्हणजे शत्रूला कधीही कमी समजायचं नाही. आपण यश मिळवलं आहे म्हणून आपल्या आजूबाजूला, आपल्या शर्यतीत आपल्याला कट्टर देणारा कोणी नाही असा समज करून घेऊ नका. आणि सर्व एकत्र येऊन तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा वेळेस घाबरूनही जाऊ नका. स्वतःवर विश्वास कायम असू द्या. स्वतःवरती विश्वास असल्यास या जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला मागे ठेवू शकत नाही. या संपूर्ण ब्रह्मांड नायकाची शक्ती तुमच्या पाठीशी आहे, तर तुम्हाला घाबरण्याचे काहीच कारण नाही. सहमत असाल तर ब्रह्मांड नायक असे टाईप करून हा संदेश तुम्ही 2 जणांना शेअर करा. कधीही तुम्ही हार मानू नका. कितीही अडचणी आयुष्यात आल्या, कुणी कितीही अडचणी निर्माण केल्या, तरीही कुणासमोर हात टेकू नका. आपले शत्रूची सगळी माहिती जाणून घ्या. यातच आपली 80% लढाई आपण जिंकलेली असते. एक गोष्ट नेहमी तुम्ही लक्षात ठेवा, कधीही स्वतःहून पहिला वार करायला जाऊ नका. तुमचं नशीब कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुमच्या आयुष्यातील दुःख या जाणाऱ्या व्यक्ती बघू शकतात का? नाही ना. मग ते तुमचं सौंदर्य, श्रीमंती, बुद्धिमत्ता काही घेऊ शकत नाही. तुमच्यावर जळणारी व्यक्ती सतत स्वतःची तुमच्याशी तुलना करत असते.
त्यांना तुमच्यासारखं बनायचं असतं, हा तुमचा सन्मान समजा. अशा व्यक्तींकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करा. फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित करून स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रगतीसाठी आणि आनंदासाठी नेहमी प्रयत्नशील राहा. पुढची गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीमध्ये दोष बघण्याचीच सवय असते. माणूस स्वतःमध्ये काय दोष आहे ते कधीच बघत नाही. समोरचा किती अपराधी आहे हेच बघतो, स्वतः काय काय अपराध केले आहे हे कधीच पाहत नाही. लोकांना सवय असते, एखाद्याने कितीही चांगलं काम केलं तरी त्याला नाव ठेवायचे, त्यातले दोष काढायचे. म्हणून अशा दोष काढणाऱ्या लोकांच्या नादी लागायचं नाही. त्यांच्याशी वाद घालण्यात आपला वेळ वाया घालवायचा नाही. आपल्या रागाला नियंत्रणात ठेवायचं, स्वतःवर संयम ठेवायचं. रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलतो किंवा अशा काही गोष्टी करतो. पूजा करायला नकोत. ज्या गोष्टींमुळे तू स्वतः अडचणीत सापडेल ते फक्त तुमच्या रागामुळे. म्हणून रागात येऊन त्यांच्याशी भांडायला जाऊ नका. रागात येऊन भांडण करायला जाल तर स्वतःच्या कमजोर बाजू समोरच्याला दिसणार आणि तुमचे नुकसान होणार. म्हणून स्वतःच्या रागाला तुम्ही कंट्रोल करा. माणूस रागात आपली विचारशक्ती गमावतो आणि चुकीचं काहीतरी करतो आणि आयुष्यभर पश्चाताप. ज्याने आपल्या रागावर कंट्रोल मिळवला त्याने अर्धी लढाई जिंकलेली असते. स्वभावात कठोरपणा असू द्या, आपल्या बाजूला असणाऱ्या खराब लोकांना सभ्यतेची भाषा कळत नाही. म्हणून त्यांना जशास तसे उत्तर कळून येते. म्हणून समोरच्या समोर आपण कमजोर आहोत असं कधी दिसून येता कामा नये. सगळ्या गोष्टींना समर्थपणे तोंड देऊ शकतो तेवढा आत्मविश्वास समोरच्याला आपल्या वागण्यात दिसायला हवा, जेणेकरून ते आपल्या वाटेला लागणार नाहीत. आपल्या स्वभावात कडवटपणा राहू द्या थोडासा. शत्रूला तो वेळोवेळी दिसायला हवा, कठोर वागताना किंवा जशास तसे उत्तर देताना. आपल्या सत्याचा मार्ग सुटता कामा नये. कितीही अडचणी आल्या तरी आपली लढाई ही चांगल्या हेतूने आणि चांगल्या कामासाठीच असायला हवी. बुद्धिहीन व्यक्तीपासून कायम दूर राहा. बुद्धिमान लोक अशा कपटी लोकांपासून दूर राहतात. नेहमी सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहा, आनंदी राहा आणि स्वामी महाराजांचे नामस्मरण करत राहा. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे 3दा टाईप करून हा संदेश तुम्ही 3 लोकांना शेअर करा. ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि राजाधिराज योगीराज असे टाईप करा. धन्यवाद.